नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत दत्तात्रेय पाटील, KG हायस्कूल आगाशी, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 गुरुत्वाकर्षण। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील गुरुत्वाकर्षण ह्या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी तुम्ही शिकला आहातच, बलाचे विविध प्रकार शिकला आहात। उदाहरणार्थ यांत्रिक बल, चुंबकीय बल, स्नायू बल ह्यांचे प्रकार तुम्ही शिकलेला आहातच। त्याच्यापैकीच गुरुत्वाकर्षण बल हे सुद्धा तुम्ही शिकलेला आहात। आता गुरुत्वाकर्षणाचं बल हे एक वैश्विक बल असून ते पृथ्वीवरील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये तसेच विश्वातील कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये असते, हेही तुम्ही शिकलेला आहातच। आता गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, त्याचा शोध कोणी लावला ते बघणार आहोत। गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन ह्यांनी लावलेला आहे। सर आयझॅक न्यूटन ह्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे तसेच गुरुत्वाकर्षणाचा प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडलेला आहे। असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहून न्यूटन ह्यांना लक्षात आले की हे सफरचंद झाडावरून खालीच का पडले, ते क्षितिज समांतर का गेले नाही किंवा ते तिरपे का पडले नाही। बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल। झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिजलंब दिशेने खाली पडत असेल। आकृतीमध्ये दाखविलेले आहे की पृथ्वीवर एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे। सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते। आकृतीत चंद्र व पृथ्वी ह्याच्यामध्ये गुरुत्वीय बल दाखवलेलं आहे। न्यूटनने विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदांवर प्रयुक्त होत असेल तर सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का? तसेच सूर्यग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवर सुद्धा प्रयुक्त होत असेल का? वर्तुळाकार गती आपण प्रात्यक्षिक करून तो दोरीला बांधलेला आहे। आता ही दोरी मी वर्तुळाकार गतीत फिरवत आहे। ज्यावेळी मी या वर्तुळाकार गतीत फिरवत असताना हा जर दगडावर जे बल प्रयुक्त होत आहे ते केंद्राच्या दिशेने होत आहे। ज्यावेळी बल मी हे दोरी सोडून देईन म्हणजेच त्याच्यावरील बल हे संपुष्टात येईल आणि हा दगड जो आहे हा त्याच्या स्पर्शिकेच्या दिशेने जाईल, कारण ती त्याची वेगाची दिशा असते। ह्याच्यावरून आपल्याला काय निष्कर्ष काढायचा आहे तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते, त्या बलास आपण अभिकेंद्रकी बल असे म्हणतो। म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिजलंब दिशेत सरळ खाली पडते। चंद्र व पृथ्वी आहेच। वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते। ह्या बलास आपण अभिकेंद्रकीय बल म्हणतात। चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे। तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करीत असेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करीत असेल। केप्लरचे नियम। सर योहानस केप्लर नामक शास्त्रज्ञाने ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम शोधून काढलेले आहेत। त्याच्यापैकी पहिला नियम आहे, ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। ग्रह जे आहेत हे लंब वर्तुळाकार अशा ह्या पद्धतीने फिरत असतात। ग्रह जे आहेत हे वर्तुळाकार कक्षेत फिरत नसून ग्रह जे आहेत हे वर्तुळाकार कक्षेत फिरत नसून लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत असतात आणि सूर्य हा त्याच्या एका नाभीवर असतो। हा केप्लरचा पहिला नियम आहे। केप्लरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रह आहेत त्याला जोडणारी ही सरळ रेषा ही समान कालावधीत
समान क्षेत्रफळ व्यापन करते. आकृतीमध्ये ABCD ही त्यांनी कापलेली अंतरे दाखविलेली आहेत, ग्रहाने कापलेली अंतरे दाखविलेली आहेत आणि ASB, CSD, ESF क्षेत्रफळ आहे. केप्लरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तकाळाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. जर आपण ग्रहांचा आवर्तकाळ T पकडला आणि सरासरी अंतर R पकडले तर Tचा वर्ग हा Rच्या घनाच्या समानुपाती असतो. म्हणजेच Tचा वर्ग भागिले Rचा घन बरोबर स्थिर बरोबर K. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळते. आता न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. ह्या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. जर आपण F हे बल पकडलं आणि M1 आणि M2 ह्या दोन वस्तुमानाच्या वस्तू पकडल्या तर F जे आहे हे M1 आणि M2च्या समानुपाती आहे आणि अंतराचा वर्ग म्हणजे D वर्गच्या व्यस्तानुपाती आहे. म्हणजे समीकरण असं मिळते F हे M1 आणि M2च्या समानुपाती आहे आणि D वर्गच्या व्यस्तानुपाती आहे. म्हणजेच F बरोबर G M1 M2 भागिले Dचा वर्ग. इकडे Gला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असे म्हणतात. तसेच Gची किंमत जी आहे ही हेनरी कॅव्हेंडिश ह्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे. ती म्हणजे 6.673 गुणिले 10⁻⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर kgचा वर्ग. इकडे जर तुम्ही वस्तू जे आहेत त्याचे दोघांचं वस्तुमाने डबल केली, दुप्पट केली तर बल हे सुद्धा दुप्पट होते आणि अंतर जर तुम्ही दुप्पट केलं तर बल जे आहे हे 1/4 होते. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता एकसमान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्रकी बलाचे परिमाण. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये शिकला आहातच. एकसमान वर्तुळाकार गतीने गतिमान असणाऱ्या वस्तूची वस्तुमान m, एकसमान वर्तुळाकार गतीने गतिमान असणाऱ्या वस्तूचे वस्तुमान m, कक्षेची त्रिज्या r आणि चाल v ने दर्शविली तर त्या वस्तूवर कार्य करणाऱ्या अभिकेंद्री बलाचे परिमाण F बरोबर mv² भागिले r या गणिती सूत्राने दाखवता येते. अशाच प्रकारे जर सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल काढू शकतो. यामध्ये ग्रहाची चाल v ही ग्रहाच्या कक्षेची त्रिज्या आणि परिभ्रमण काल किंवा आवर्तकाल T वापरून काढता येते. F बरोबर mv² भागिले r ह्यामध्ये सर्व आपण जर किंमत टाकल्या तर आपल्याला शेवटी F हे 1/r F हे r वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे असं समजते. म्हणून सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्रकी बल जे आहे हे त्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. तसेच न्यूटनने हे जे बल आहे ह्या बलालाच न्यूटनने गुरुत्वीय बल असे मानले आणि ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असे काढले. गुरुत्वाकर्षणाचे बल जे आहे हे विश्वातील अत्यंत क्षीण बल आहे आणि हे जे शक्य झालेले आहेत हे विश्वात बरेचसे ग्रह आहेत त्यांची वस्तुमान ही खूप आहेत. ह्या ग्रहांची वस्तुमाने खूप जास्त असल्यामुळे हे शक्य झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक कृती करून बघायची आहे. मी हा एक दगडासारखा एक पदार्थ घेतलेला आहे. कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात. ह्या आकृतीमध्ये दाखविलेले आहे बघा. चंद्र आहे आणि हे कृत्रिम उपग्रह आहे. हे पृथ्वी आहे त्याच्या भोवती फिरत असतात. परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. असे का होते तर चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. जर हा वेग नसता तर ते पृथ्वीवर पडले असते. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूचे त्वरण होते.
यास आपण पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतो व ते जी या अक्षराने संबोधले जाते. त्वरण ही एक सदिश राशी आहे. आता जी बरोबर जी एम कॅपिटल जी, स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी, स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम भागिले आर कॅपिटल आरचा वर्ग. ह्याच्यामधील सर्व जर किमती तुम्ही टाकल्या तर आपल्याला जीची किंमत म्हणजेच गुरुत्व त्वरणाची किंमत 9.77 मीटर प्रति सेकंदचा वर्ग एवढी मिळते. हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान कॅपिटल एम व तिची त्रिज्या कॅपिटल आर वर अवलंबून असते व म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते. आता आपण जीच्या मूल्यात होणारे बदल बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जीच्या मूल्यात होणारे बदल. त्याच्यातला अ भाग आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. आपल्याला माहीत आहेच की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य हे समान नसते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवाजवळ, आकृतीमध्ये बघा, तिचा आकार जो आहे हा ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे. मी पॉइंटरने दाखवलेला आहेच. व विषुववृत्त आहे इकडे फुगीर आहे. ध्रुवाजवळ चपटा आहे व विषुववृत्ताजवळ फुगीर आहे. जीच्या मूल्यात होणारे बदल आपण बघणार आहोत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य सर्व ठिकाणी सारखे नसते, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार जो आहे हा ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे. आकृतीमध्ये लक्ष मी पॉइंटरने दाखवले, हा ध्रुव आहे, पृथ्वीचा ध्रुव आहे. इकडे हा चपटा आहे आकार. तर पृथ्वीचा आकार विषुववृत्ताजवळ फुगीर आहे, थोडा जास्त आहे. म्हणजे जीचे मूल्य जे आहे हे ध्रुवावर सर्वात जास्त असणार आहे, ते म्हणजे 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. व तेथून तुम्ही विषुववृत्ताकडे येत आहात. या ध्रुवाकडून तुम्ही असे विषुववृत्ताकडे येता त्यावेळी तो जीचे मूल्य हे कमी कमी होत जाऊन ते सर्वात कमी म्हणजे 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग होते. आता उंचीनुसार बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते व समीकरण 5 जे आहे जी बरोबर GM/r वर्ग, त्याप्रमाणे जीचे मूल्य कमी होत जाते. कारण जी जे आहे ते त्रिज्येच्या व्यस्त प्रमाणात बदलते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जीमध्ये होणारा बदल अत्यल्प असतो. उदाहरणार्थ आपण घेतलं की पृथ्वीची जी त्रिज्या आहे ही 6400 किलोमीटर आहे आणि त्याच्यावरून पृथ्वीच्या पृष्ठभागावरून 10 किलोमीटर उंचावर जर विमान जात असेल तर त्यामुळे काही फरक पडत नाही. परंतु जे ग्रह आहेत, ग्रहांचा आपण विचार केला तर विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात होणारे बदल आपण खालील तक्त्यानुसार बघू शकतो. स्थान दिलेलं आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची जी आहे ही 0 आणि जीची किंमत जी आहे ही 9.81 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर आहे. आता हे जीचं मूल्य हे मीटर प्रति सेकंद स्क्वेअरमध्येच असणार आहे. माउंट एव्हरेस्ट स्थान आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्याची उंची जवळजवळ 8.8 किलोमीटर आहे आणि त्याचं मूल्य 9.8 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर आहे. मानव निर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची ही 36.6 किलोमीटर आहे. तिथे जीची किंमत 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग आहे. अंतराळ यानाची कक्षा ही जवळजवळ 400 किलोमीटर आहे, तर तिकडे जीचं मूल्य 8.7 मीटर प्रति सेकंद वर्ग आहे. दळणवळण उपग्रहाची कक्षा जी आहे ही 35,700 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळजवळ 35,700 किलोमीटर आहे आणि तिकडे जीची किंमत 0.225 एवढी कमी आहे.
आता खोलीनुसार बदल, तिसरा जो आहे हा खोलीनुसार बदल आपण बघणार आहोत जीच्या मूल्यामध्ये. पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचे मूल्य बदलत राहते. समीकरण 5 जे आहे स्मॉल जी बरोबर GM कॅपिटल GM भागिले R वर्ग, तिकडे Rचे मूल्य हे कमी होत जाते व त्यानुसार जीचे मूल्य हे अधिक व्हायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. का तर वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे, परंतु जीचं मूल्य हे अधिकच्या केंद्राजवळ जर वस्तू गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजेच समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे एमचे मूल्य जे आहे हे कमी होते. एम म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य कमी होत जाते. आता वस्तुमान. वस्तुमान म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. वस्तुमानाचे SI एकक हे किलोग्रॅम आहे, तर वस्तुमान सर्व ठिकाणी समान असते. वस्तुमान जे आहे ही अदिश राशी आहे. वजन. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला आपण वजन असे म्हणतात. SI एककामध्ये SI पद्धतीमध्ये वजनाचं एकक जे आहे हे न्यूटन आहे. वजन स्थानानुसार बदलते आणि वजन स्थानानुसार बदलते व वजन हे बल असल्यामुळे वजन ही सदिश राशी आहे. आता आपण आपल्याला हा दगड जेव्हा आपल्या हातात असतो तेव्हा त्याच्यावर गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते, तसेच प्लावक बल सुद्धा त्याच्यावर प्रयुक्त करून हा वजन जो आहे हा संतुलित अवस्थेत राहतो आणि आपल्या हातातून तो मुक्त पतन. आपल्याला माहीत आहेच पृथ्वीवरील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असते. आपण दगड हातात धरलेला आहे असताना त्याच्यावर सुद्धा हे गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असते, परंतु आपण हाताच्या विरुद्ध दिशेने लावत असलेले बल त्याला संतुलित करत असते व तो दगड स्थिर होतो. आपण हातातून दगड सोडून दिल्यावर हा दगड जो आहे हा गुरुत्वीय बलामुळे खाली पडतो. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला आपण मुक्त पतन असे म्हणतो. मुक्त पतनासाठी त्वरण हे जी असते व आरंभीचा वेग 0 असतो. हे लक्षात घेऊन ही समीकरणे जी आहेत ही खालीलप्रमाणे आहेत. इकडे u सुरुवातीचा वेग म्हणजे u हा 0 आहे, म्हणून v बरोबर gt, s बरोबर 1/2 gt वर्ग आणि v वर्ग बरोबर 2gs. आता सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना आपण जीचे मूल्य कॅपिटल G ऐवजी -g धरावे, कारण या गतीत वेगाच्या दिशेने, कारण त्वरण हे विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षीच आपण बघितलेलं आहेच की वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्याची ऊर्जा सामावलेली असते तिला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी तुम्ही शिकला आहात वस्तूच्या विशिष्ट स्थानामुळे किंवा स्थितीमुळे त्याची ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. m वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा mgh असते. इकडे m म्हणजे वस्तुमान, g म्हणजे गुरुत्व त्वरण आणि h म्हणजे उंची. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिच्या गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा वजा कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m भागिले R कॅपिटल R अधिक h एवढी घेतली जाते. येथे m व R हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहेत. मुक्तिवेग. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो
व तेथून तो खाली पडू लागतो. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. इकडे चेंडूची कमाल उंची एस बरोबर यू वर्ग भागिले 2g दिलेली आहे. चेंडूचा आरंभीचा वेग आपण वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एका विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग असे म्हणतात, कारण ह्या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होते. आकृतीमध्ये दाखविलेले आहे आपल्याला एक उपग्रह आहे, तो पृथ्वीच्या कक्षेतून कसा गुरुत्वीय बळापासून कसा मुक्त होतो हे आकृतीत दाखविलेले आहे. आपण आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उदाहरणं बघूया. पुस्तकात दिलेले आहेत उदाहरणे. महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 किलोग्रॅम व 80 किलोग्रॅम आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहे? आता दिलेली माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो. आर बरोबर 1 मीटर, M1 75 किलोग्रॅम, M2 80 किलोग्रॅम व जीची किंमत आपल्याला माहीत आहेच 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर केजीचा वर्ग. आता न्यूटनच्या सिद्धांतानुसार आपण घेतलेला आहे F बरोबर GM1 M2 भागिले आरचा वर्ग. हे सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या सर्व तर आपल्याला Fची किंमत 4. आपण ते आकडेमोड केली का Fची किंमत आपल्याला 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन एवढे मिळते. म्हणजेच महेंद्र व विराट दरम्यान गुरुत्वीय बल 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन इतके असेल. दुसरं उदाहरण आपण घेऊया. एक टेनिसचा चेंडू वर फेकला व तो 4.5 मीटर उंचीपर्यंत पोचून खाली आला तर त्याचा सुरुवातीचा वेग किती होता? आता दिलेली माहिती बघा. चेंडूचा वर जाताना अंतिम वेग v बरोबर 0 आहे. चेंडूने पार केलेलं अंतर s बरोबर 4.05 मीटर आहे. चेंडूचे त्वरण a बरोबर, आपण इकडे चेंडू वर जातो त्यामुळे आपण -a बरोबर ऋण जी पकडलेला आहे म्हणजेच -10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2s, v इकडे 0 आहे, u वर्ग अधिक 2 a बरोबर -g म्हणजेच -10 गुणिले 4.05, u वर्ग बरोबर 81, वर्गमुळात 81 इकडे त्यांचं वर्गमूळ काढला आपण, वर्ग गेला आणि u बरोबर इकडे 81चे वर्गमूळ 81चे वर्गमूळ 9 मीटर प्रति सेकंद वर्ग. म्हणून चेंडूचा आरंभीचा वेग 9 मीटर प्रति सेकंद.